नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीवर नेमक्या कोणकोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात त्याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपण काल एक व्हिडिओच्या माध्यमातून ह्या विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीवरील उपाययोजना नेमक्या कोणत्या आहेत किंवा बेशिस्त निर्मूलन करण्यासाठी काय केलं पाहिजे याच्याविषयीची माहिती कालच्या पण एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतलेली आहे. आणि ह्या दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या राहिलेल्या बेशिस्तीवरील ज्या काही उपाययोजना आहेत त्या उपाययोजनांचा आज आढावा घेणार आहोत. विद्यार्थ्यांनो, कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोठारी आयोगाच्या ज्या काही शिफारशी होत्या, म्हणजे अनेक प्रकारच्या समित्या ज्या काही नेमल्या गेल्या होत्या बेशिस्तीचा अभ्यास करण्यासाठी, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या समित्यांनी ज्या काही शिफारशी सुचवल्या किंवा ज्या काही उपाययोजना सांगितल्या होत्या त्यापैकी कोठारी आयोगाच्या शिफारशी आपण काल बघितल्या होत्या. त्यानंतर अनेक समित्यांनी ज्या काही शिफारशी सांगितल्या त्याच्यातले सर्वसाधारण ज्या काही उपाययोजना आहेत ते सर्वसाधारण उपाययोजना आपण बघत होतो. आणि त्यापैकी हे बेशिस्त निर्मूलनाचे जे काही उपाय आहेत त्यापैकी 4 उपाय आपण हे कालच्या तासाला पाहिले होते, की ज्याच्यामध्ये दर्जेदार अध्यापन, दत्तक पालक योजना, अभ्यासपूरक कार्यक्रम आणि प्रौढ शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन विद्यार्थ्यांच्या युवा शक्तीला कशा प्रकारे आपल्याला वळण लावता येऊ शकतं किंवा त्यांच्या शक्तीचा आपल्याला योग्यरित्या कशा प्रकारे वापर करता येऊ शकतो हे आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. मग हे 4च उपाययोजना आहेत असं नाही, तर आणखीन देखील काही उपाययोजना आपल्याला या ठिकाणी सांगता येतील, की ज्याच्यामध्ये ह्या सर्व प्रकारच्या उपाययोजना अजून आपल्याला विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीसाठी करता येऊ शकतात किंवा विद्यार्थ्यांचं गैरवर्तन कमी करण्यासाठी आपल्याला हे अनेक प्रकारचे उपाय जे आहेत ते उपाय योजता येऊ शकतात. त्यातला पहिला आहे बघा, व्यवसाय मार्गदर्शन. म्हणजे विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन उपलब्ध करून देणं हा एक महत्त्वाचा उपाय या ठिकाणी आपल्याला बेशिस्तीवर सांगता येऊ शकतो. कारण आपण जे अनेक प्रकारची कारणं बघितली की ज्याच्यामध्ये आपण असं बघितलं होतं की सदोष अभ्यासक्रम आहे किंवा सदोष शैक्षणिक धोरण आहे की ज्या अभ्यासक्रमामुळं, शिक्षणामुळं विद्यार्थी केवळ पोपटपंची बनण्याचं काम होत आहे किंवा विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञानच ग्रहण करत आहे. माहितीचा भांडार त्यांच्याकडे भरपूर झालेला आहे, परंतु त्या माहितीमधून काहीच निष्पन्न होत नाही किंवा विद्यार्थी त्या माहितीचा उपयोग केवळ परीक्षेमध्ये पास होण्यापुरताच करतो आहे. म्हणजे अभ्यास करणं आणि परीक्षा पास होणं, डिग्री घेणं एवढंच कार्य त्या विद्यार्थ्याचं आज राहिलेलं आहे. मात्र ती डिग्री घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याला कुठलाही व्यवसाय किंवा नोकरी स्वतःचा करता येऊ शकत नाही आणि त्यामुळं मग तो विद्यार्थी बेशिस्त वर्तन करण्यासाठी कारणीभूत होतो. आणि म्हणून हे जे कारण आहे या कारणावर आपल्याला उपाययोजना काय करणं गरजेचं आहे, तर विद्यार्थ्यांना शिक्षणक्रम पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे समजा त्या शिक्षणक्रमामधून आपल्याला व्यवसाय अभ्यासक्रम पुरवता येत नसेल तरी देखील शिक्षणक्रम पूर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या प्रकारचे व्यवसाय करता येऊ शकतात याविषयीची माहिती जी आहे किंवा याविषयीचं व्यवसाय मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन तरी शाळा आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. म्हणजे 10वी झाल्यानंतर आपण कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करावं किंवा 12वी झाल्यानंतर आपण कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करावं किंवा BA, BCom, BSc झाल्यानंतर आपल्याकडं कोणत्या व्यवसायाचे मार्ग उपलब्ध आहेत, कोणकोणत्या मार्ग आहेत, त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, याची सर्व कल्पना जी आहे ती सर्व कल्पना किंवा मार्गदर्शन विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी शाळा महाविद्यालयांमध्ये व्यवसाय मार्गदर्शन केंद्र जे आहे ते व्यवसाय मार्गदर्शन केंद्र उभा राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शाळा महाविद्यालयांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे छोटे छोटे शॉर्ट टर्म कोर्सेस जर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले तर त्या पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थी मग एखादा ब्युटी पार्लरचा कोर्स असेल, टेलरिंगचा कोर्स असेल किंवा खाद्यपदार्थांचा एखादा कोर्स असेल, टॅली विथ GST सारखा कोर्स असेल
किंवा कम्प्युटरच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस असतील, इलेक्ट्रिकचा एखादा कोर्स असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेस जर महाविद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले तर त्या पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थी तो एखादा व्यावसायिक कोर्स पूर्ण करेल आणि त्या व्यावसायिक कोर्समुळं निदान त्या विद्यार्थ्याला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आपल्याला हातभार लावता येऊ शकतो आणि मग त्या विद्यार्थ्याला एखादी नोकरी किंवा व्यवसाय स्वतःचा सुरू करता आला तर विद्यार्थी मग बेशिस्त वर्तन करण्याचा प्रयत्न करणार नाही. म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये वाढणारी बेरोजगारी जी आहे ही बेरोजगारी आणि त्याला होत असणारी भटकंती यामुळं विद्यार्थी जे बेशिस्त वर्तन करतोय ते जर आपल्याला रोखायचं असेल तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसाय मार्गदर्शनाच्या संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे किंवा व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढील उपाय आहे बघा, कायद्याचे ज्ञान देणारे कार्यक्रम. म्हणजे अनेक प्रकारचे कायदे कोणकोणते आहेत आणि ते कायदे किंवा त्या कायद्यांचं महत्त्व पटवून देणारे जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम शाळा महाविद्यालयातून उपलब्ध करून दिले पाहिजे. म्हणजे आपण अनेक कारणं बघितली की ज्या कारणामध्ये आपण असं बघितलं की समाजामध्ये वाढत चाललेला भ्रष्टाचार असेल, अनैतिकता असेल किंवा विकृत राजकारण असेल किंवा गुन्हेगारी असेल, ह्या सर्व गोष्टींमुळं लोकांना कायद्याचा धाकच राहिला नाही आणि त्यामुळं तशाच प्रकारचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांचे देखील वर्तनावर होत आहे आणि त्यामुळं काय करणं गरजेचं आहे तर विद्यार्थ्यांना कायद्याचं ज्ञान देणारे जे कार्यक्रम आहेत की जे कार्यक्रम आपण पोलिसांच्या मदतीनं किंवा वकील आणि त्यांची असणारी एखादी संघटना असेल त्या वकिलांच्या संघटनाच्या माध्यमातून आपल्याला अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करता येऊ शकतात की ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकशाही समाजव्यवस्थेमध्ये कायदा आणि सुव्यवस्था यांचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्याचं काम या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण करू शकतो. म्हणजे लोकशाही जी आपली समाजव्यवस्था आहे त्या लोकशाही समाजव्यवस्थेमध्ये कायद्याचं ज्ञान असणं किती गरजेचं आहे किंवा समाजामध्ये सुव्यवस्था नियंत्रण राखलं जाणं किती महत्त्वाचं आहे हे कायद्याचे ज्ञान देणारे कार्यक्रम जर आपण घेतले आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हे कायदे कशा पद्धतीनं पाळावेत किंवा कायद्याचं पालन का करावं, कसं करावं हे जर आपण ध्यानात आणून दिलं किंवा हे जर त्यांच्या लक्षात आणून दिलं तर विद्यार्थी मग बेशिस्त वर्तन करण्याचा प्रयत्न करणार नाहीत किंवा जे लोक बेशिस्त वर्तन करतायत त्यांना देखील ह्या कायद्याचं ज्ञान ते पटवून देतील आणि त्यांना सुद्धा त्याच्यापासून परावृत्त करू शकतील. म्हणून कायद्याचे ज्ञान देणारे कार्यक्रम आयोजित करणं हा एक उपाय आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पुढील आहे तो म्हणजे जीवनाभिमुख शिक्षण. जीवनाभिमुख आणि समाजाभिमुख शिक्षण म्हणजे हा एक महत्त्वाचा उपाय आपण कोठारे आयोगाने सुचवलेल्या शिफारशीमध्ये पण आपण बघितला की केवळ पुस्तकी ज्ञान देऊन विद्यार्थ्यांना आपल्याला चालणार नाही किंवा केवळ परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बनवून आपल्याला चालणार नाही, तर विद्यार्थ्यांना शाळा किंवा महाविद्यालयामध्ये घेतलेल्या ज्ञानाचा वापर त्याला त्याच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये करता आला पाहिजे. मग कुठलाही विषय असू दे, इतिहास असेल, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, गणित असेल, कोणत्याही प्रकारचे विषय असू दे, त्या प्रत्येक विषयामध्ये जे काही ज्ञान त्यानं मिळवलेलं आहे त्या ज्ञानाचा त्याला प्रत्यक्ष जीवनामध्ये व्यवहारामध्ये उपयोग करता आला पाहिजे. समाजाच्या भल्यासाठी त्याला त्याचा उपयोग करता आला पाहिजे आणि त्यासाठी काय करणं गरजेचं आहे की शाळा महाविद्यालयातला अभ्यासक्रम तयार करत असताना तो अभ्यासक्रम जीवनाभिमुख कसा बनवता येईल, समाजाभिमुख कसा बनवता येईल किंवा जीवनाशी आणि समाजाशी त्या अभ्यासक्रमाची सांगड कशी घालता येईल हे अभ्यासक्रम तयार करणाऱ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे की ज्या माध्यमातून समाज जीवनाच्या ज्या काही वाढत्या गरजा आहेत त्या वाढत्या गरजा ह्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून भागवण्याचं काम झालं पाहिजे की जेणेकरून मग विद्यार्थ्यांना हे जीवनाभिमुख शिक्षण मिळेल किंवा समाजाभिमुख शिक्षण मिळेल आणि त्याचबरोबर काय होईल की शिक्षण आणि जीवन यांची जर योग्य सांगड घातली गेली तर ह्या समाज जीवनाच्या वाढत्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्याचं सामर्थ्य शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला निर्माण करता येईल आणि अशा प्रकारचं जर शिक्षण विद्यार्थ्यांना आपण दिलं तर निश्चितच मग त्या शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना त्याच्या समाजामध्ये पण होईल किंवा त्याच्या जीवनामध्ये व्यवहारामध्ये सुद्धा होईल. दैनंदिन व्यवहारामध्ये जर त्या शिक्षणाचा उपयोग झाला तर मग विद्यार्थी बेशिस्त वर्तन करण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. म्हणून हा एक उपाय या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा उपाय आहे तो म्हणजे पालकांचे सहकार्य घेणे. पालकांचे सहकार्य घेणे म्हणजे हा एक सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. कारण
शिक्षण प्रक्रियेमध्ये जरी शिक्षक आणि विद्यार्थी हे दोन घटक महत्त्वाचे असले तरी देखील आजच्या काळामध्ये तिसरा देखील हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे पालक. कारण शिक्षण प्रक्रियेमध्ये पालकांचा सहभाग जो आहे तो पालकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण शाळा आणि महाविद्यालयामध्ये केवळ विद्यार्थी आणि शिक्षक हेच महत्त्वाचे घटक आहेत असं नाही, तर पालकांचं स्थानसुद्धा महत्त्वपूर्ण आहे. कारण बदलती शिक्षण पद्धती असेल, नवीन शैक्षणिक धोरण असेल, नवीन अभ्यासक्रम असेल, परीक्षा पद्धती असेल आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतील, या सर्व संदर्भात पालकांची भूमिका किंवा पालकांचं सहकार्य अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे बदलती शिक्षण पद्धती कशी आहे, चांगली आहे, वाईट आहे, याच्याबद्दल मत व्यक्त करणं पालकांना अधिकार आहे. किंवा नवीन अभ्यासक्रम असेल तो चांगला आहे, वाईट आहे, परीक्षा पद्धती बदलणारी चांगली आहे, वाईट आहे, या संदर्भात संपूर्ण त्या पालकांचं देखील मत विचारात घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी बेशिस्त वर्तन करतायत अशा विद्यार्थ्यांच्या पालकांचं सहकार्यसुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे. कारण पालकांच्या सहकार्याशिवाय ह्या बेशिस्तीचं आपल्याला समूळपणे निर्मूलन करता येणार नाही किंवा हा बेशिस्तीचा प्रश्न कायमचा मिटवता येणार नाही. कारण केवळ शिक्षकच ह्या बेशिस्तीचं निर्मूलन करू शकतात असं नाही, तर पालकांच्या सहकार्याशिवाय त्यांना हा बेशिस्तीचा प्रश्न मिटवता येऊ शकणार नाही. कारण आपला मुलगा कसा आहे किंवा त्याचं वर्तन कसं आहे, तो कशा प्रकारे वागतो, कशा प्रकारे अभ्यास करतो, त्याची प्रगती किती आहे, याची सर्वस्वी जाण जशी त्या शिक्षकाला असते तशाच पद्धतीनं त्याच्या पालकाला देखील असते. आणि त्यामुळं पालकांचं सहकार्य घेऊन पालकांना समजावून सांगणं गरजेचं आहे की आपला विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी शाळेमध्ये कशा पद्धतीनं वागतोय, त्याची प्रगती कशी आहे, किंवा त्याचं बेशिस्त वर्तन असेल तर त्या वर्तनासंदर्भात पालकांना सूचना देणं गरजेचं आहे की जेणेकरून त्या पालकांचा थोडासा धाक भीती विद्यार्थ्यांना जर बसली तर विद्यार्थी मग बेशिस्त वर्तन करणार नाहीत. म्हणून पालकांच्या सहकार्यानंच आपल्याला काय करता येऊ शकतं, विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध बनवता येऊ शकतं. आणि शाळेला जर पालकांचं सहकार्य लाभलं नाही तर मात्र हे बेशिस्तीचा प्रश्न आपण मिटवू शकणार नाही. म्हणून बेशिस्तीचा प्रश्न जर कायमचा मिटवायचा असेल तर त्यासाठी पालकांचं सहकार्य घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे बघा, शालेय कामकाजामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग. म्हणजे शाळा महाविद्यालयातील कामकाजामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे ही एक महत्त्वाची उपाययोजना या ठिकाणी आहे. मग हा सहभाग आपण वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो. जसं शाळेमध्ये आपण वर्गामध्ये एक मॉनिटर नेमतो बघा, वर्गप्रमुख, वर्गनायक किंवा मॉनिटर आपण त्याला म्हणतो की हा मॉनिटर साधारणपणे एकतर आपण चिठ्ठ्या काढून करतो किंवा गुणवत्तेच्या आधारावर करतो किंवा निवडणूक वर्गामध्ये घेतो आणि मेजॉरिटी ज्याला मत पडतील त्याला मॉनिटर बनवतो. तसंच महाविद्यालयांमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये सुद्धा गुणवत्तेच्या आधारावर किंवा निवडणुकीच्या आधारावर CR असतील, UR असतील यासारखे प्रतिनिधी आपण विद्यार्थी प्रतिनिधी नेमण्याचं काम करतो. मग हे जे विद्यार्थी प्रतिनिधी असतात ह्या विद्यार्थी प्रतिनिधींचा आपण काय केलं पाहिजे, शालेय कामकाजामध्ये त्यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. वेगवेगळे उपक्रम जे शाळेमध्ये आयोजित केले जातात किंवा महाविद्यालयामध्ये जे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात त्या कार्यक्रमांच्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या जर या विद्यार्थ्यांना आपण सोपवल्या तर ते विद्यार्थी देखील आनंदानं काम करतील आणि त्यांचं देखील मत आपण विचारात घेतल्यामुळं त्यांनाही आनंद होईल आणि अतिशय उत्साहानं ते विद्यार्थी काम करतील. आणि त्याचबरोबर हे विद्यार्थी ज्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतात त्या वर्गामधल्या जर समजा काही समस्या असतील, शंका असतील, अडचणी असतील तर त्या समस्या त्या विद्यार्थी प्रतिनिधींच्या मार्फत शाळेच्या मुख्याध्यापकापर्यंत किंवा महाविद्यालयांच्या प्राचार्यांपर्यंत आपणाला पोहोचवता येऊ शकतात. आणि त्या शंका, अडचणी किंवा समस्या जर आपण सोडवल्या तर मग विद्यार्थी बेशिस्त वर्तन करण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. म्हणजे मग मोर्चे काढणे, संप काढणे, घेराव करणं किंवा बंद पाडणं, मोडतोड करणं ह्यासारख्या ज्या गोष्टी विद्यार्थ्यांकडून घडतात ह्या कुठल्या तरी समस्या निर्माण झाल्यामुळं ते करत असतात. मात्र ह्या समस्याच जर प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं साधन आपल्याला हे विद्यार्थी प्रतिनिधी जर निर्माण झाले, त्या विद्यार्थी प्रतिनिधींच्या माध्यमातून आपण ह्या समस्या जर शिक्षकांपर्यंत किंवा मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचवल्या तर त्या समस्यांचं आपल्याला निराकरण करता येऊ शकतं आणि विद्यार्थ्यांचं बेशिस्त वर्तन जे आहे ते बेशिस्त वर्तन आपल्याला थांबवता येऊ शकतं. त्यानंतर पुढील उपाययोजना आहे बघा, शालेय सुविधांची उपलब्धता.
म्हणजे शालेय भौतिक सुविधा आहेत, त्या भौतिक सुविधांची उपलब्धता विद्यार्थ्यांना करून देणं ही एक फार मोठी जबाबदारी शाळा किंवा महाविद्यालयांची असते. कारण आपण एक कारण बेशिस्तीचं बघितलं होतं की शाळा महाविद्यालयामध्ये असणाऱ्या ज्या काही शालेय सुविधा आहेत, भौतिक सुविधा आहेत, त्यांची कमतरता निर्माण होते आणि ती कमतरता निर्माण झाल्यामुळं मग विद्यार्थी बेशिस्त वर्तन करतात. मग एखादं क्रीडांगण किंवा जिमखाना असेल, त्या खेळाचं साहित्य असेल, त्याची कमतरता असेल, प्रयोगशाळेमध्ये उपकरणांची कमतरता असेल, ग्रंथालयामध्ये पुस्तकांची कमतरता असेल किंवा फर्निचरची कमतरता असेल, बागबगीच्याची कमतरता असेल, टॉयलेटची समस्या असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही भौतिक शालेय सुविधा असतात त्यांची जर कमतरता निर्माण झाली तर मग विद्यार्थ्यांना ती सुविधा मिळत नाही आणि मग ती सुविधा मिळवण्यासाठी विद्यार्थी संप करतात किंवा मोर्चे करतात किंवा अन्य मार्गानं आपलं वर्तन जे आहे ते वर्तन त्यांचं बिघडलेलं दिसतं. मात्र याच्यावर उपाययोजना म्हणून शालेय सुविधा ज्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सुविधा आहेत, त्या सुविधा जर पुरेशा प्रमाणामध्ये आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या तर मग विद्यार्थी अशा प्रकारचं गैरवर्तन करणार नाहीत किंवा असणाऱ्या ज्या काही शालेय सुविधा आहेत त्या सुविधा टप्प्याटप्प्यानं जर वेगवेगळ्या वर्गांना उपलब्ध करून दिल्या तर एकाच वेळेस विद्यार्थ्यांची गर्दी त्या ठिकाणी होणार नाही आणि त्या सामानाची किंवा सुविधांची कमतरता सुद्धा निर्माण होणार नाही. म्हणजे प्रत्येक वर्गाला किंवा दररोज एका वर्गाला जर वार ठरवून दिली की प्रयोगशाळा असेल, ग्रंथालय असेल, खेळाचं साहित्य असेल, क्रीडांगण असेल, तर हे जर वार ठरवून दिले तर मग जरी थोडंसं साहित्य असलं तरी सुद्धा आपण ते सर्व विद्यार्थ्यांना पुरवू शकतो. मात्र एकत्र सगळेच विद्यार्थी जर आले तर मात्र हे साहित्य आपल्याला त्यांना पुरवता येऊ शकत नाही. म्हणून अशा प्रकारची उपाययोजना केली पाहिजे. एकतर वर्गवाईज ते दररोज वार जर वाटून दिले तर आपण ती समस्या सोडवू शकतो किंवा मग शालेय सुविधा ज्या आहेत त्यांच्यामध्ये वाढ करणं आणि ते कार्यक्षम बनवणं ही एक महत्त्वाची उपाययोजना आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढील उपाययोजना आहे बघा, लोकशाही वातावरण. म्हणजे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हुकुमशाही वातावरण ठेवण्याच्या ऐवजी लोकशाही वातावरण ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण हुकुमशाही वातावरण ठेवल्यानंतर कशा पद्धतीनं विद्यार्थी बेशिस्त वागतात हे आपण त्याचं एक कारण पाहिलं होतं आणि त्यामुळं शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लोकशाही वातावरण असणं गरजेचं आहे. वर्गामध्ये अध्यापन करत असणाऱ्या शिक्षकांना देखील लोकशाही मार्गानंच वर्गामध्ये वातावरण उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि हे करत असताना विद्यार्थ्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत त्या समस्या देखील जाणून घेतल्या पाहिजेत. त्यांच्या शंका अडचणी काय आहेत हे देखील जाणून घेतली पाहिजेत. त्यांची मतं किंवा रास्त विचार असतील त्यांची देखील कदर केली पाहिजे किंवा त्यांचा देखील मान सन्मान केला पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या वास्तव अडचणी ज्या आहेत त्या वास्तव अडचणी दूर होतील आणि विद्यार्थ्यांना विश्वासात घेतल्यामुळं किंवा सामंजस्यपूर्ण वातावरणातून त्यांच्या समस्या सोडवल्यामुळं विद्यार्थ्यांना देखील मग बरं वाटतं किंवा हुकुमशाही वृत्ती जर ठेवली नाही, लोकशाही मार्गानं जर ह्या सगळ्या समस्या त्यांच्या सोडवण्याचा प्रयत्न केला किंवा वर्गामध्ये देखील विद्यार्थ्यांच्या मतांचा किंवा विचारांचा आदर सन्मान केला गेला तर मग विद्यार्थी बेशिस्त वागण्याचा प्रयत्न करणार नाहीत. म्हणून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये किंवा वर्गामध्ये लोकशाही वातावरण उपलब्ध करून देणं किंवा ठेवणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी अजून एक शेवटचा उपाय दिला आहे बघा की मनोविकृत व बाल गुन्हेगार मुलांचे प्रश्न. म्हणजे अनेक विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये मनोविकृत देखील असतात की त्याला सवयच लागलेली असते बेशिस्त वर्तन करायची किंवा काही बाल गुन्हेगार देखील असतात की ज्यांच्यामुळं त्या वर्गातली किंवा शाळेची शिस्त जी आहे ती शिस्त बिघडत असते. आणि मग अशा प्रकारचे जे मनोविकृत किंवा बालगुन्हेगार मुलं आहेत यांचा प्रश्न नेमका काय आहे तो प्रश्न समजावून घेतला पाहिजे किंवा ते अशा प्रकारचं वर्तन का करतायत त्याच्या पाठीमागची कारणं शोधून काढणं गरजेचं आहे. त्यासाठी मग त्यांना पालकांचं सहकार्य घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांच्या पालकांना याची जाणीव असते की असे विद्यार्थी अशा पद्धतीने का वागतात किंवा गुन्हेगारी का करतात, चोरी का करतात, हे जर समजून घ्यायचं असेल तर पालकांचं सहकार्य ते घेणं गरजेचं आहे. पालकांच्या सहकार्यानं अशा मुलांचा अभ्यास केला पाहिजे. वेळ प्रसंगी अनेक प्रकारचे मानसशास्त्रज्ञ आहेत किंवा मनोवैज्ञानिक आहेत त्यांचा सल्ला देखील घेतला पाहिजे. आणि ही समस्या जर फारच गंभीर स्वरूप जर धारण करत असेल तर बालगुन्हेगार मुलांच्या गुन्हेगारीची कारणं समजावून घेऊन अशा मुलांना जर प्रसंगी वेळ निर्माण झाली किंवा वेळ पडली तर अशा मुलांना रिमांड होममध्ये सुद्धा पालकांच्या सहकार्यानं दाखल करणं गरजेचं आहे. म्हणजे असे विद्यार्थी
थोडेसे बाजूला राहतील आणि मग शाळेतली शिस्त बिघडण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. म्हणून मनोविकृत आणि बालगुन्हेगार मुलांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न देखील आपण समजावून घेणं अतिशय गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं जवळपास हे 12-13 उपाय आपण या ठिकाणी पाहिले. त्याचबरोबर कोठारी आयोगानं सांगितलेल्या ज्या काही शिफारशी आहेत त्या शिफारशी पण पाहिल्या, किंवा आपण बेशिस्तीच्या संदर्भात जे काही 3 व्हिडिओ बघितले होते की ज्याच्यामध्ये जवळपास 21 कारणं आपण बघितली होती बेशिस्तीची. त्या प्रत्येक कारणावर एक उपाययोजना जर आपण सांगितली तर 21 उपाययोजनासुद्धा आपल्या या ठिकाणी तयार होऊ शकतात. उदाहरणार्थ, कुटुंबामध्ये लोकशाही वातावरण नसतं, कुटुंबामध्ये हुकुमशाही वातावरण असतं आणि त्यामुळे विद्यार्थी बेशिस्त वर्तन करत असेल तर कुटुंबातल्या पालकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की विद्यार्थ्यांच्या गरजा नेमक्या काय आहेत, किंवा त्यांची सुद्धा मतं जी आहेत ती मतं त्यांनी विचारात घेतली पाहिजे. हुकुमशाही वातावरण न ठेवता लोकशाही वातावरणानं वागलं पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या ज्या काही शालेय गरजा आहेत, उदाहरणार्थ पुस्तक असेल, पेन्सिल असेल, पेन असेल, दप्तर असेल, गणवेश असेल, यासारख्या सुविधा त्या विद्यार्थ्यांना त्यांनी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. किंवा आपल्याकडं जर आर्थिक परिस्थिती नसेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक संस्था आहेत किंवा दानशूर व्यक्ती आहेत, त्यांच्याकडून ह्या सुविधा उपलब्ध करून घेण्याचं काम केलं पाहिजे की जेणेकरून मग त्यामुळं विद्यार्थी बेशिस्त वागणार नाही. तसंच कुटुंबातील सदस्यांनी बालकाच्या शैक्षणिक प्रगतीकडे देखील लक्ष ठेवलं पाहिजे, कारण बालकाच्या शिक्षणासंदर्भात जर ते उदासीन असतील तर तरी देखील विद्यार्थी बेशिस्त वर्तन करतात. म्हणून विद्यार्थ्याच्या अभ्यासातील प्रगतीकडं त्यांचं लक्ष असलं पाहिजे. व्यसनाधीनता कुठल्याही प्रकारची कुटुंबामध्ये त्या मुलांच्या समोर करता कामा नये, कारण तशा पद्धतीनं वागलं तर मग मुलांना देखील ती सवय लागण्याची शक्यता असते. कुमारावस्थेच्या मधले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात सुद्धा पालकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. तशा विद्यार्थ्यांबरोबर वागत असताना त्या विद्यार्थ्यांना प्रेमळ वागणूक देणं गरजेचं आहे. त्यांच्या गरजा नेमक्या काय आहेत, काय समस्या आहेत ते जाणून घेणं गरजेचं आहे. आणि कुटुंबामध्ये संस्कार त्या विद्यार्थ्यांना कसे मिळतील, चांगले आदर्श मूल्य कसे त्यांच्यावर आपण घालू त्याचा सुद्धा विचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे. शाळेच्या संदर्भात जे काही घटक आपण बघितले की शालेय सुविधांचा अभाव आहे, तर ती उपाययोजना आपण बघितली की शालेय सुविधांची उपलब्धता विद्यार्थ्यांना करून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शिक्षकांना हुकुमशाही वृत्तीनं न वागता लोकशाही वातावरण ठेवणं कसं गरजेचं आहे ते बघितलं आपण. पक्षपाती वागणूक जी आहे ती शिक्षकांना अजिबात करता कामा नये. शाळेमध्ये वर्गातले असणारे सर्व विद्यार्थी प्रत्येक शिक्षकासाठी सारखेच असतात, अशा पद्धतीनं जर त्यानं वागणूक ठेवली तर मग विद्यार्थी बेशिस्त वागण्याचा प्रसंग निर्माण होणार नाही. आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधले संबंध जर चांगले निर्माण झाले तर मग बेशिस्तीचा प्रश्नच निर्माण होणार नाही. त्यानंतर सदोष अभ्यासक्रम किंवा सदोष शैक्षणिक धोरणावर आपण जीवनाभिमुख आणि समाजाभिमुख शिक्षण कसं दिलं पाहिजे, व्यवसाय मार्गदर्शन कशा पद्धतीनं केलं पाहिजे, यासारख्या उपाययोजना आपण बघितल्या. आणि त्याचबरोबर समाजातील भ्रष्टाचार असेल किंवा बेरोजगारीचं वाढतं प्रमाण असेल, हे जर आपल्याला कमी करायचं असेल तर कायद्याचे ज्ञान देणारे कार्यक्रम असतील किंवा व्यवसाय मार्गदर्शन असेल, ह्यासारख्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. आर्थिक सामाजिक विषमता, अन्याय असेल, हे सुद्धा दूर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कायद्यांचं ज्ञान त्या विद्यार्थ्यांना देणं आणि त्याचबरोबर समानता जी आहे ती समानता प्रत्येक बाबतीमध्ये आणणं गरजेचं आहे. कुणीही उच्च नीच नाही किंवा गरीब श्रीमंत नाही, अशा प्रकारची वागणूक जी आहे ती वागणूक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळाली पाहिजे की जेणेकरून ते विद्यार्थी मग बेशिस्त वागण्याचा प्रयत्न करणार नाहीत. आणि समाजामध्ये असे काही आदर्श व्यक्तिमत्व असतील किंवा असे काही चांगले सामाजिक लोक असतील की ज्यांना शाळेमध्ये बोलवून त्यांची जर व्याख्यानं आयोजित केली तर त्या व्याख्यानाच्या माध्यमातून किंवा त्या आदर्श व्यक्तींच्या माध्यमातून, त्यांच्या सहवासातून, त्यांच्या अनुकरणामधून विद्यार्थ्यांवर देखील चांगले संस्कार जे आहेत ते चांगले संस्कार आपण घडवू शकतो आणि विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीचा प्रश्न जो आहे तो प्रश्न आपल्याला या ठिकाणी कमी करता येऊ शकतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांची बेशिस्त जर आपल्याला समूळ नष्ट करायची असेल तर केवळ शिक्षकांनीच प्रयत्न करणं या ठिकाणी गरजेचं नाही, तर शिक्षण संस्था असतील, सामाजिक संस्था असतील, पालक असेल, शासन संस्था असेल, ह्या सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे किंवा ह्या सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. तरच ही बेशिस्तीची समस्या आपण सोडवू शकतो आणि देशाची तरुण पिढी जी आहे ही तरुण पिढी बर्बाद होऊ नये म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करणं
गरजेचं आहे, कारण ही समस्या जी आहे ही समस्या सोडवणं त्याची जबाबदारी केवळ शाळा महाविद्यालयांचीच नसून ती पालकांची देखील आहे किंवा समाजाची देखील आहे आणि शासनाची देखील आहे. कारण कोठारी आयोगानं असं म्हटलेलं आहे की देशाचे भवितव्य हे वर्गावर्गामध्ये घडते. देशाचे भवितव्य हे वर्गावर्गामध्ये घडते आणि हे वर्गात घडणारं भवितव्य जर अशा पद्धतीनं बेशिस्त वर्तन करायला लागलं तर मग चांगली तरुण पिढी आपण घडवू शकणार नाही. आणि त्यामुळं ह्या विद्यार्थ्यांना जर चांगलं आपल्याला बनवायचं असेल तर त्याची काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी चांगल्या परिणामकारक उपाययोजना ज्या आहेत त्या उपाययोजना आपल्याला करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बेशिस्त निर्मूलन करण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना या 2 व्हिडिओंच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत. हे दोन्ही व्हिडिओ जर आपणाला आवडले असतील तर याला नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.